तर कसं काय यवतमाळ सिटीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे, जिथे आज आपण पाहणार आहे यवतमाळची कावड यात्रा 2024ची। तर मित्र, हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासोबतच व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळची पूर्ण कावड यात्रा कव्हर केलेली आहे, कुठून सुरू झाली आणि केदारनाथ महादेव मंदिराजवळ कशा प्रकारे संपली, सोबतच यामध्ये सगळ्या क्लिप्स मी ॲड केलेला आहे। आणि हो, माझ्या इंस्टाग्राम पेजला अजून तुम्ही फॉलो नसेल केलं तर मित्र फॉलो करा, सोबतच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। तर मित्र, कावड यात्रेची सुरुवात झाली आहे कावडांपासून। खूप सारे लोकांना आपल्या कावड घेऊन आपल्याला चाललं होतं, त्यामध्ये पाणी वगैरे असते, तुम्हाला तर माहितीच आहे नेमकी कावड काय असते। पोलीस प्रोटेक्शन होतं आणि खूप सुंदर प्रकारे पोलिसांनी ही सिच्युएशन हँडल केलेली आहे। खूप साऱ्या लोकांनी भांडणं सुद्धा झाले होते, परंतु तिथे सुद्धा यवतमाळच्या पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने सिच्युएशनला हँडल केले, त्याबद्दल यवतमाळच्या पोलिसांचे खूप जास्त आभार। आणि आता विदाऊट व्हॉइस ओव्हरचा तुम्ही पूर्ण आनंद घ्या या वेळेच्या कावड यात्रेचा, सोबतच मला कमेंटमध्ये सांगा आणि हो, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करणे विसरू नका यवतमाळच्या कावड यात्रेचा। तर मित्र, चला जास्त वेळ न करता पुढे आपल्या व्हिडिओकडे। Ketok
तर मित्रो, या झाकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सुंदर म्हणजे मित्र हे होतं यावर्षीचं अयोध्येचं राम मंदिरचं हे जे झाकी बनवण्यात आली होती. सर्व झाक्या यामध्ये यावर्षी कोणत्या ट्रॅक्टर वगैरेमध्ये नव्हत्या, सगळ्या कावड जसं आपण खांद्यावर घेऊन जातो त्याच प्रकारच्या झाक्या होत्या. सगळ्याच्या सगळ्या झाक्या यानं जे आपलं केदारनाथ मंदिर आहे, आपलं महादेव मंदिर ज्याला तुम्ही आझाद मैदानाजवळचं आहे, तिथे या सर्व ज्या झाक्या आहेत ते जमा झाल्या होत्या आणि आतमध्ये गेल्या होत्या शंकरजी जवळे आणि तिथे त्यांचावाला अभिषेक झाला होता. तर मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही जर चुकलं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये करेक्ट करू शकता.